धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यामध्ये भूममध्ये 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिलेला आहे। रॉड काठीने 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले। पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आले। गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती आहे। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे। मुख्य आरोपीसह 7 जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये 3घांना अटक करण्यात आली आहे। तर प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची सुद्धा चर्चा आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आता धाराशिवमधून सुद्धा समोर आली आहे। पाठीपासून तळपायाला बेदम मारहाण करण्यात आले। रॉड काठीने तब्बल 7 ते 8 जणांच्या टोळक्याने या व्यक्तीला मारहाण केल्या। युवकाला मारहाण केलेली आहे। मारहाणीनंतर मृत समजून विवस्त्र अवस्थेत त्या युवकाला फेकून दिलं। तर प्रेम प्रकरणातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर येत आहे। तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे। त्या युवकावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र त्या युवकाची मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे। मारहाणीनंतर तरुणाला मात्र त्या ठिकाणी विवस्त्र अवस्थेत मृत समजून फेकून देण्यात आलं। रॉड आणि काठीने तब्बल 7 ते 8 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्या। विशेष म्हणजे गुप्तांगाला सुद्धा तीक्ष्ण त्या ठिकाणी इजा करण्यात आल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला। धाराशिव जिल्ह्यातील भूममधून मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाची आता मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे। पाठीपासून तळपायाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीनंतर तरुणाला मात्र मृत समजून पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलंय।